एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण इथे असेसमेंट अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 8 पर्यंत येऊन थांबलो होतो. इलस्ट्रेशन आपण पाहिलं होतं. आता पुढे पाहताना असेसमेंट म्हणजे काय? असेसमेंट इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द टॅक्स पेएबल बाय द एसएससी. दिस इज डन इन 2 स्टेजेस. आता एखाद्या एसएससी कडून म्हणजे जो कोण टॅक्स पेयर आहे त्याच्याकडून टॅक्स किती प्रमाणात घेतलं जावं किंवा टॅक्स प्रोसेस कशी होते, ही टॅक्स प्रोसेस जी आहे यालाच म्हटलं जातं असेसमेंट. आता ही टॅक्स प्रोसेस आहे ती दोन स्टेजेस मध्ये होते. एक म्हणजे असाइनिंग द टॅक्सेबल इन्कम ऑर लॉस इफ एनी. आता त्याच्यामध्ये त्याचं टॅक्सेबल इन्कम किती आहे आणि किंवा त्याचा लॉस किती आहे हे असाइन करणं किंवा ह्याची मांडणी करणं हा एक स्टेज आहे. आणि सेकंड, फाइंडिंग आउट द टॅक्स पेएबल बाय द एसएससी और रिफंडेबल टू द एसएससी. सो एसएससीचं टॅक्सेबल पेमेंट किती आहे किंवा त्याला रिफंड किती द्यावे लागणार आहेत. कारण याच्यात एक आहे की रिअसेसमेंट, ते मी नंतर समजवेनच तुम्हाला, की ज्यावेळेला एखाद्याला पेड करायचे किंवा एखाद्याला रिफंड किती द्यायचं किंवा त्याच्याकडून एक्स्ट्रा टॅक्स पेड झालेला आहे तो त्याला रिफंड करावा लागतो. सो कधी कधी काय होतं की इन ऍडव्हान्स आउटस्टँडिंग म्हणून तुम्ही टॅक्स पेड केला जातो आणि मग जर तेवढा टॅक्स नसेल त्याचं त्या वर्षीचा, त्याच वर्षी त्याचं इन्कम कमी झालं तर त्याला रिफंड सुद्धा करावा लागतो. सो हा जो प्रकार आहे रिफंडेबल टॅक्स, सो त्याचा टॅक्स एक्झॅक्ट त्याला टॅक्स किती पेड करायचा किंवा त्याला जर रिफंड द्यायचं असेल तर टॅक्स किती त्याला रिफंड द्यायचं हे फाइंड आउट करणं ही सेकंड स्टेज आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 8 डिफाइन असेसमेंट ॲज अ असेसमेंट इन्क्लूड रिअसेसमेंट. आता हा जो प्रकार आहे असेसमेंट अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 8, त्याच्यामध्ये असेसमेंट मध्ये रिअसेसमेंट सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना रिफंडेबल, की हे सुद्धा या सेक्शन मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. फक्त असं असेसमेंट नाहीये तर रिअसेसमेंट सुद्धा याच्यातच येते. देन दिस इज इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. आता ही इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे कारण याच्यामध्ये असेसमेंट सोबत रिअसेसमेंट सुद्धा आहे. अपार्ट फ्रॉम द ओरिजिनल असेसमेंट, द डेफिनेशन इंटेंड टू इन्क्लूड रिअसेसमेंट इन सर्टेन केसेस विच आर रिओपन ऍज पर द इन्कम टॅक्स लॉ. आता काही वेळेस असेसमेंट झाल्याच्या नंतर काही अशा कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये ह्या लॉनुसार इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार तुम्हाला ती फाईल पुन्हा रिअसेसमेंट साठी ओपन करावी लागते. सो याच्या डेफिनेशन मध्ये हे सुद्धा इन्क्लुडेड आहे, तेवढं लक्षात ठेवा. अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 8 मध्ये असेसमेंट इन्क्लुड्स रिअसेसमेंट. लक्षात ठेवा, हा वर्ड लक्षात ठेवा, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. देन नेक्स्ट आहे एसएससी. एसएससी अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 7. SSC has been defined under section 2 subsection 7. SSC means a person by whom any tax or any other sum of money is payable under this act. The term SSC includes. SSC म्हणजे काय, तर ह्या ऍक्ट नुसार, इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार एखादा व्यक्ती की अंडर दिस ऍक्ट जो पैसे पेड करणार आहे, सम ऑफ मनी किंवा एखादा टॅक्स पेड करणार आहे, जो पेड करणारा आहे, जो पैसे देणारा आहे, त्याला काय म्हटलं जातं एसएससी. द टर्म एसएससी इन्क्लुड्स. मग ह्या एसएससी मध्ये कोणकोणत्या टर्म्स येतात, तर फर्स्ट टर्म त्यांनी काय दिलेली आहे, एव्हरी पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ whom any proceeding under this act has been taken from the assessment of his income or assessment or freeing benefits of the income of any other person in respect of which he assessable or of the loss sustained by him or by such other persons of the amount of refund due to him or to such other persons. आता एखादा व्यक्ती त्याच्या इन्कम पैकी किंवा कोणाचा तरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखादी मनी टॅक्सेबल जी काही मनी आहे किंवा टॅक्सेबल पेमेंट आहे ते पेड करत असेल. अदरवाईज जर एखादा व्यक्ती स्वतःच्या लॉस बद्दल किंवा कोणाचा तरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्याचा झालेला जो काही लॉस आहे तो जर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार मांडत असेल तर, किंवा एखाद्या व्यक्तीला टॅक्स रिफंड करायचा आहे किंवा एखाद्या थर्ड पर्सनचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो इन्कम टॅक्स ऍक्ट थ्रू मनी जी आहे ती रिटर्न घेतोय, सो रिफंड घेतोय.
सो असे जे व्यक्ती येतील म्हणजे जो कोण टॅक्स पेड करेल, जो कोण रिफंड घेईल, मग तो स्वतः असेल किंवा कोणाचं तरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असेल किंवा एखाद्याचा लॉस तो दाखवत सस्टेन करतोय. सो अशा केसमध्ये जो कोण या सगळ्याला फेस करेल, मग तो स्वतःसाठी किंवा एखाद्या थर्ड पर्सनसाठी त्याला आपण काय म्हणतो, एसएससी. देन बी मध्ये काय म्हटलंय, एव्हरी पर्सन हु इज डीम टू बी अन एसएससी अंडर एनी प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये असं म्हटलंय की एखाद्या व्यक्ती किंवा एखादा पर्सन आहे ज्याला या ऍक्ट नुसार ग्रांट दिलेली आहे किंवा त्याला ग्रांटेबल समजतात की तो पैसे भरण्यासाठी ग्रांटेबल आहे किंवा तो रिफंड घेण्यासाठी लिगल पर्सन आहे. सो अशा पर्सनला सुद्धा आपण एसएससी म्हणतो, जो की पेमेंट टॅक्स पेड करण्यासाठी किंवा टॅक्स रिफंड घेण्यासाठी किंवा लॉस सस्टेन करण्यासाठी ज्याला ह्या ऍक्ट थ्रू परमिशन दिली गेलेली आहे. सो अशा व्यक्तीला आपण एसएससी म्हणू शकतो. सेकंड, एव्हरी पर्सन हु इज डीम टू बी अन एसएससी इन डिफॉल्ट अंडर एनी प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. सो ह्या ऍक्ट नुसार एखादा डिफॉल्ट एखाद्याला एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या थर्ड पार्टीला डिफॉल्ट त्या ह्याच्यासाठी एखाद्या टॅक्स पेड करण्यासाठी किंवा रिफंडसाठी डिफॉल्ट म्हणून त्याला जर ज्यावेळेला सिलेक्ट केलं जातं त्या ऍक्ट नुसार त्याला आपण एसएससी म्हणून इथे संबोधतो. त्याच्यानंतर दिस डेफिनेशन इज अन इन्क्लुझिव्ह. आता ही डेफिनेशन जी आहे ती इन्क्लुझिव्ह आहे, कारण याच्यात पुन्हा खूप सारे पॉइंट्स आहेत जे की आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन द टर्म एसएससी इन्क्लुड्स द फॉलोइंग पर्सन. आता ह्या डेफिनेशन नुसार टर्म एसएससी इन्क्लुड्स फॉलोइंग पर्सन, या एसएससी या टर्म्स मध्ये खालील पर्सन जे दिलेले आहेत काही पर्सन हे सगळे इन्क्लूड होतात. मग ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट काय म्हटलंय, अ पर्सन बाय whom any amount by way of tax, interest or penalty is payable under this act. Any person by whom any amount by way of tax. आता कोणताही असा पर्सन जो कोणाच्या तरी whom any amount by way, कोणाच्या तरी थ्रू अमाऊंट पेड करतोय, टॅक्सची अमाऊंट पेड करतोय किंवा इंटरेस्ट किंवा पेनल्टी पेड करतोय. सो असा व्यक्ती वेदर द प्रोसिडिंग अंडर दिस ऍक्ट हॅज बीन टेकन ऑर नॉट विल बी इमटेरियल. मग जो ह्या ऍक्ट थ्रू पेमेंट करतोय सो तो त्याला आपण एसएससी पर्सन म्हणतो. देन नेक्स्ट काय म्हटलंय, अ पर्सन अगेन्स्ट whom the proceeding under this act has been taken. A person against whom the proceeding under this act has been taken. In this case, it will be immaterial whether such a person is liable or not to pay any amount by way of tax thereon. काय म्हटलंय, a person against whom the proceeding under this act has been taken. आता ज्या व्यक्तीच्या रिलेटेड ही प्रोसिडिंग त्या ऍक्ट मध्ये केली जाते, इन दिस केस इट विल be immaterial whether such a person is liable or not to pay any amount by way of tax thereon. म्हणजे काय म्हटलंय बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, एखादा व्यक्ती आहे की ज्याच्या थ्रू हा टॅक्स भरायचा आहे पण तो व्यक्ती तो टॅक्स अमाऊंट भरण्यासाठी लायबल आहे किंवा नाही, मग तो लायबल असो किंवा नसो, या ऍक्ट थ्रू टॅक्स किंवा वे ऑफ टॅक्स, मग ह्या ऍक्ट थ्रू तो एसएससी मात्र इथे ठरतो, मग तो त्याचा टॅक्स देण्यासाठी लायबल असो वा नसो. देन अ पर्सन हु इज रिक्वायर्ड टू फाईल हिज रिटर्न ऑफ लॉस अँड हु इज नॉट रिक्वायर्ड टू पे एनी टॅक्स देअर. आता असा पर्सन की ज्याने त्याचं फाईल हिज रिटर्न्स ऑफ लॉस, त्याने लॉस रिटर्न साठी फाईल केलेली आहे इन्कम टॅक्स ऍक्ट कडे, अँड हु इज नॉट रिक्वायर्ड टू पे, आणि त्याला काही पेड करण्याची गरज नाहीये, कोणत्याही प्रकारचा टॅक्स पेड करण्याची गरज नाहीये. सो अशा व्यक्तीला आपण इथे काय म्हणतो, अशा व्यक्तीला एसएससी म्हणतो. देन अ पर्सन हु इज नॉट लायबल टू पे टॅक्स, अ पर्सन हु इज नॉट लायबल टू पे टॅक्स ऑन हिज नेट टॅक्सेबल इन्कम. आता एखाद्या व्यक्ती जो त्याच्या नेट टॅक्सेबल इन्कम वरती टॅक्स पेड करण्यासाठी लायबल नाहीये, बट सिन्स द टॅक्स इज डिडक्टेड ऍट सोर्स ही इज एंटायटल्ड टू क्लेम फॉर रिफंड. काय म्हटलंय, बट सिन्स द टॅक्स इज डिडक्टेड ऍट सोर्स, पण तरी सुद्धा काय म्हणतात त्याचा टॅक्स जो आहे तो डिडक्ट होतोय, ही इज एंटायटल्ड टू क्लेम फॉर रिफंड. मग अशा वेळेस तो काय करेल की तो टॅक्स तो त्याचा कट होऊन चाललाय किंवा ऑलरेडी तो नेट टॅक्स नेट इन्कम वरती त्याच्या लायबल नाहीये
की त्याचा सगळा नेट इन्कम वरती त्याचा टॅक्स खरं तर त्याला बसत नाहीये, तरी सुद्धा त्याचा इन्कम टॅक्स डिडक्ट होतोय. तो अशा वेळेस तो काय करू शकतो, तर रिफंडसाठी इन्कम टॅक्स ऍक्ट कडे क्लेम करू शकतो. मग अशा पर्सनला काय म्हणतो आपण, एसएससी म्हणतो याच्यात. देन अ पर्सन हु इज डीम्ड टू बी एसएससी अँड हु इज अ accessible in respect of income or loss of another. काय म्हटलं, पर्सन इज who is deemed to be an assessee and who is accessible in respect of income or loss of another, that is representative of non-resident, the trustee in case of trust. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती जर एखादा टॅक्स पेड करण्यासाठी लायबल नसेल किंवा तेवढा भरू शकत नाही, अशा वेळेस त्याच्या थ्रू ज्यांनी जबाबदारी घेतली ती टॅक्स पेड करण्याची, मग तो एखादा नॉन रेसिडेंट असेल किंवा एखादा ट्रस्टचा ट्रस्टीज असतील, सो अशा लोकांना तिथे एसएससी संबोधलं जातं, कारण त्यांच्यावरती ती जबाबदारी राहते पेड करणं. देन अ पर्सन हु इज डीम्ड टू बी एन एसएससी इन डिफॉल्ट. एखादा पर्सन आहे की जो टॅक्स पेड करत नाही, डिफॉल्ट लिस्ट मध्ये आहे. फॉर इन्स्टन्स, म्हणजे एक एक्झाम्पल दिलंय, अन एम्प्लॉयर हु इज रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स फ्रॉम सॅलरीज पेड बाय हिम टू हिज एम्प्लॉईज. आता एखादा एम्प्लॉयर आहे की जो त्याच्या एम्प्लॉईच्या सॅलरी मधून टॅक्स कट करून घेतोय दर महिन्याला, बट सच टॅक्स आफ्टर डिडक्टिंग टॅक्स डज नॉट पे टू द गव्हर्नमेंट. पण तो डिडक्ट केल्यानंतर तो गव्हर्नमेंटला पेड करत नाही. सो असा पर्सन सुद्धा याच्यात एसएससी म्हणून समजला जातो. ओके, सो एसएससी ची ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत, हे सगळे आहेत एसएससी. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे इन्कम अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 24. इन्कम ची डेफिनेशन एक्झॅक्ट काय आहे. इन्कम टॅक्स इज अ टॅक्स ऑन इन्कम. इन्कम टॅक्स म्हणजे काय, की तुमच्या इन्कम वरती बसणारा टॅक्स. स्टील द टर्म इन्कम हॅज नॉट बीन डिफाईन्ड ॲड्युकेटली बाय द ऍक्ट. आता यांनी काय केलंय की ही जी इन्कम टर्म जी आहे ती एक एक्झॅक्ट टर्म इथे एक्सप्लेन केलेली नाहीये, डिफाईन केलेली नाहीये. इट्स मिनिंग इज टू बी टेकन. आता ह्याचं एक मिनिंग घ्यायचं आपल्याला ऍज पर द अंडरस्टँडिंग ऑफ कॉमन मॅन. कॉमन मॅनच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपल्याला इन्कमचं एक मिनिंग समजून घ्यायचं आहे. However, the concept of income has been a subject matter of different judicial pronouncement. Therefore, one has to make the reference to the various court judgments to define the term income. आता प्रत्येकानुसार त्या इन्कमचा जो टर्म आहे ती प्रत्येकानुसार बदलते. आता एखादा व्यक्ती त्याचं घर भाड्याने देतो, त्याच्यातून मिळणारी जी काही रेंट असेल, म्हणजे तो काही कुठे कमवायला जात नाही, पण त्याने घर भाड्याला दिला म्हणून त्याच्याकडून त्याला तर मिळणार जे हे आहे अमाऊंट आहे पर्टिक्युलर महिन्यात, तो त्याचा इन्कम झाला. ओके, एखादा व्यक्ती काम करतोय ऑफिसमध्ये, तिथून मिळणारं त्याचं काम करून मिळणारं जे उत्पन्न आहे ते त्याचं इन्कम झाला. ओके, सो अशा पद्धतीने काही प्रत्येकाचं इन्कम वेगळं असतं. इन्कमची प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस त्याचे टर्म्स वेगळे असणार आहे. देन द टर्म इन्कम मीन्स द periodical monetary return coming in with some sort of regulatory or expected regulatory from definite source. एखादा डेफिनेट सोर्स मधनं रेग्युलरली एक्सपेक्टेड जर काही इन्कम मिळतो, रिटर्न मिळतात, त्याला आपण इथं काय म्हणतो, इन्कम म्हणू शकतो. अपार्ट फ्रॉम दिस नॉर्मल मिनिंग ऑफ द टर्म इन्कम, द ऍक्ट हॅज गिवन द डेफिनेशन ऑफ इन्कम अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 24. आता ह्या सगळ्या आपल्या ज्या मी म्हटलं की कॉमन मॅनची थिंकिंग आहे त्या पद्धतीने मग या ऍक्ट मध्ये आपण अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 20 मध्ये इन्कमचे एक्झॅक्ट डेफिनेशन काय म्हणू शकतो, विच इन्क्लूड्स द व्हेरियस आयटम्स ऑफ रिसिप्ट ऍज इन्कम. हेन्स दिस डेफिनेशन इज कॉल्ड द इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. काय म्हटलं गेलं, इन्क्लूड्स द व्हेरियस आयटम्स ऑफ रिसिप्ट ऑफ इन्कम. सो तुमच्या इन्कमच्या जेवढ्या काही रिसिप्ट जमा केल्या जातो तो तुमचा इन्कम समजला जातो. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे इन्कम्स असू शकतात, जसं मी आता सांगितलं हाऊस रेंट इन्कम असू शकतं, किंवा त्याचं ऑफिशियल इन्कम असू शकतं, किंवा इन्कमचे खूप सारे सोर्सेस असू शकतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह भरपूर आहे, म्हणून ही डेफिनेशन जी आहे तुमची ती इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. आता अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 20 इन्कम इन्क्लुड्स. इन्कम मध्ये काय काय येतं, आता म्हटलं प्रॉफिट अँड गेन्स. सो एखाद्या बिझनेस पासून तुम्हाला मिळणारा प्रॉफिट असेल तर तो इन्कम मध्ये येतो. डिव्हिडंड असेल, एखादा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेत कुठे त्याच्यावरती तुम्हाला डिव्हिडंड मिळतो, तो सुद्धा तुमचा इन्कम असू शकतं. व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन रिसिव्ड बाय,
चॅरिटेबल ऑर रिलीजियस ट्रस्ट, एखाद्या ट्रस्ट करून किंवा एखाद्या रिलीजियस किंवा चॅरिटेबल ट्रस्ट करून तुम्हाला मिळणारं काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्याकडून, व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन, ते सुद्धा तुमचं इन्कम असू शकतं. एनी इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश होली ऑर पार्टली फॉर चॅरिटेबल ऑर रिलीजियस पर्पज, एखादं इन्स्टिट्यूशन तुम्ही स्वतः बनवलेलं आहे, मग ते फुल्ली किंवा पार्टली चॅरिटेबल किंवा रिलीजियस पर्पज साठी आहे, त्याच्यातून मिळणारं इन्कम जे आहे ते तुमचं इन्कम समजलं जाऊ शकतं. ऍज अप्रूव्ड सायंटिफिक रिसर्च असोसिएशन, अँड अप्रूव्ड सायंटिफिक रिसर्च असोसिएशन मध्ये तुम्ही अप्रूव्ड झाला, तिथून मिळणार तुम्हाला इन्कम आहे ते सुद्धा टॅक्सेबल ठरतं. अँड असोसिएशन ऑर इन्स्टिट्यूशन फॉर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स, आता एखाद्या स्पोर्टच्या प्रमोशन साठी तुम्ही स्पोर्ट्सच्या प्रमोशन साठी तुम्ही इन्स्टिट्यूशन किंवा तुमचं असोसिएशन यूज करता आणि त्याच्यातून मिळणारे इन्कम तुमच्या इन्कम मध्ये येऊ शकतो. देन एनी अदर नोटिफाईड फंड ऑर इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश फॉर चॅरिटेबल पर्पज, आता एखादा तुमचा फंड किंवा इन्स्टिट्यूशन जे आहे ते तुम्ही चॅरिटेबल पर्पज साठी तुम्ही एस्टॅब्लिश केलं तर ते सुद्धा तुमच्या इन्कम मध्ये इन्क्लूड होतं. एनी नोटिफाईड ट्रस्ट or institution wholly for public religious purpose or wholly for public religious and charitable purpose, एखादी तुमची ट्रस्ट आहे ती तुम्ही पूर्णपणे पब्लिक रिलीजियस किंवा पर्पज साठी किंवा होली फॉर पब्लिक रिलीजियस अँड चॅरिटेबल पर्पज किंवा पब्लिक चॅरिटेबल साठी तुम्ही पर्पजने तुम्ही सुरू केलेली आहे किंवा त्याला नोटिफाय केलेली त्या पद्धतीने, तर ती सुद्धा तुमचं इन्कम मध्ये इन्क्लूड होते. देन एनी युनिव्हर्सिटी ऑर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ऑर बाय अ हॉस्पिटल ऑर इन्स्टिट्यूशन, आता एखादी युनिव्हर्सिटी असेल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल किंवा एखादं हॉस्पिटल असेल किंवा एखादं इन्स्टिट्यूशन असेल, सो हे सुद्धा तुमचं इन्कम मध्ये इन्क्लूड होतं. ऑर बाय अन इलेक्ट्रॉल ट्रस्ट किंवा तुमची ऑनलाईन एखादी ट्रस्ट असेल. देन द व्हॅल्यू ऑफ एनी पर्स्क्युसाइड ऑर प्रॉफिट इन लाईफ ऑफ सॅलरी टॅक्सेबल अंडर क्लॉज 2 सबसेक्शन 3 और सेक्शन 70, म्हणजे तुम्ही एखाद्या कोणत्याही याच्यातून तुम्हाला मिळणारी सॅलरी आहे ती तुमची सेक्शन क्लॉज 2 अँड 3 नुसार तुमच्या सेक्शन 17 मध्येही टॅक्सेबल ठरते किंवा इन्कम मध्ये इन्क्लूड होते. द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट्स ऑफ पर्स्क्युसाइड whether convertible into money or not obtained from company either by a director or person who has substantial interest in the company or relative of the director of such person. It also includes in its sum which is paid by the company which otherwise would have been payable by the director or such other person. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, काय म्हटलंय याच्यात, तर एखादी ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये आलेला काहीतरी अनुदान आहे, म्हणजे कोणीतरी तुम्हाला अवॉर्ड दिलाय किंवा कोणीतरी तुम्हाला डोनेशन दिले काही असेल, ते जर तुमचं पैशामध्ये कन्वर्ट होत असेल म्हणजे मनीमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर असे जे तुमचं इन्कम आहे ते तुमच्या इन्कम अंडर हेड मध्ये जातं. किंवा तुमच्या एखाद्या कंपनीमध्ये येणारा जो पैसा आहे तो पैसा तुमच्या कुठल्या तरी ट्रस्टने दिलेला आहे, ट्रस्टीने दिलेला आहे किंवा कुठल्या तरी डायरेक्टर कडून तिथे आलेला आहे आणि कंपनीचा सुद्धा त्याच्यात पैसा इन्व्हॉल्व आहे. सो अशा ठिकाणी या सगळ्या इन्कमला तुमचा हे जे सगळं इन्कम आहे तुमच्या इन्कम मध्ये इन्क्लूड होतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द व्हॅल्यू ऑफ अन एनी बेनिफिट्स ऑर requisite whether convertible into money or not obtained by any representative SEC and some paid by the representative SEC in respect of any obligation of any beneficiary which otherwise would have been payable by such beneficiary. काय म्हटलं, the value of any benefit of requisite whether convertible into money or not obtained by any representative SEC म्हणजे काय बघा, आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट्स ऑफ रिक्विसाइट वेदर कन्व्हर्टेबल इनटू मनी ऑर नॉट, म्हणजे एखादी कोणाकडून तरी मिळालेली अशी काय म्हणतो आपण, जसं मी म्हटलं मग अशी डोनेशन असेल किंवा काय, मग ते तुमचं मनी मध्ये कन्वर्ट होणार असू देत किंवा नसू देत, बाय एनी रिप्रेझेंटेटिव्ह एसएससी and any sum paid by the representative SEC in respect of any obligation of any beneficiary which otherwise would have been payable by such beneficiary.
पण तरी सुद्धा एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हनं तुमच्या एसएससी थ्रू एखादी पेमेंट तुम्हाला पेड केलेली आहे, तर अशी जी काही अमाऊंट आहे ती तुमची इन्कम म्हणून ग्राह्य धरली जाते. मग ती तुमची काय म्हटलं मी तुम्हाला, मनी मध्ये कन्वर्ट होणारे असू देत किंवा नसू देत. एनी सम चार्जेबल टू इन्कम टॅक्स ॲज प्रॉफिट अँड गेन्स. काय म्हटलं, एनी सम चार्जेबल टू इन्कम टॅक्स ॲज प्रॉफिट अँड गेन्स ऑर बिझनेस ऑर प्रोफेशन. एखादं कोण असे पैसे जे की तुमच्या बिझनेस मध्ये किंवा प्रोफेशन मध्ये तुमचं प्रॉफिट दाखवतात किंवा गेन्स दाखवतात. सो अशी प्रॉफिट किंवा गेन जे आहे ते तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये इन्कम म्हणून इन्क्लूड केले जातात अंडर सेक्शन 28 देन सब क्लॉज 2 म्हटलंय. अँड सब क्लॉज 2, 3, 3A, 3B, 3C और सेक्शन 41 और सेक्शन 59. सो हे सगळे तुमचे इन्कम टॅक्स प्रॉफिट अँड गेन्सचे सेक्शन्स आहेत. देन एनी प्रॉफिट on sale of income license granted under the import control order 1955 made under the imports and export act taxable under. काय म्हटलं, जर तुम्ही एखादं तुमचं लायसन्स जे आहे ते प्रॉफिट ऑन सेल ऑफ सो ते विकल्यानंतर तुमचे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स विकल्यानंतर तुम्हाला मिळण्याचं जो प्रॉफिट आहे ते मेड बाय अंडर द इम्पोर्ट एक्सपोर्ट ऍक्ट टॅक्सेबल. सो जे की इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅक्स अंडर येतं, सो ते सुद्धा अंडर सेक्शन 28 सब क्लॉज 3 सब क्लॉज ए नुसार टॅक्सेबल ठरतं किंवा ते इन्कम मध्ये इन्क्लूड होतं. देन एनी कॅश असिस्टन्स बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड रिसिव्ड ऑर रिसिवेबल बाय एनी पर्सन. एखादी कॅश जी आहे ती रिसिव्ह होणार आहे किंवा रिसिव्ह झालेली आहे बाय एनी पर्सन, एखाद्या पर्सन थ्रू अगेन्स्ट एक्सपोर्ट्स अंडर एनी स्कीम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एखाद्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम मध्ये एक्सपोर्ट स्कीम मध्ये ती कलेक्ट झालेली आहे, रिसिव्ह झालेली किंवा रिसिव्ह होणारी आहे. सो अशी जी अमाऊंट आहे किंवा अशी जी इन्कम आहे त्याला ते तुमच्या इन्कम मध्ये टॅक्सेबल ठरतं अंडर सेक्शन 28 clause 3 subclause B. Then any duty of customs or excise repaid or repayable as a drawback to any persons against export under the customs and central excise duties drawback rules 1971 taxable under. आता customs किंवा excise repaid or repayable एनी ड्युटी ऑफ कस्टम ड्युटी मध्ये तुम्हाला जी काही रिपेड मिळते किंवा रिपेबल जर तिथून अमाऊंट असेल तर ती सुद्धा तुमची कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइज ड्युटी ड्रॉबॅक रूल्स 1970 थ्रू टॅक्सेबल ठरते अंडर सेक्शन 28 क्लॉज 3 सब क्लॉज C. देन द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट्स ऑर रिक्विसाइड टॅक्सेबल अंडर क्लॉज 4 ऑफ सेक्शन 28. त्याच्यानंतर असा कोणतेही बेनिफिट्स की जे तुमचे क्लॉज 4 अंडर येतात. क्लॉज 4 मध्ये काय आहे आपण नंतर बघूयात. ते तुमच्या सेक्शन 28 नुसार जे काही बेनिफिट्स आहेत असे येणार आहेत ते तुमचे इन्कम ठरतात किंवा टॅक्सेबल ठरतात. देन एनी सम चार्जेबल टू इन्कम टॅक्स अंडर क्लॉज 5. आता तुमची क्लॉज मध्ये येणारी क्लॉज नंबर 5 मध्ये येणारी जी काही चार्जेबल सम आहे ती तुमची टॅक्स ठरते ऑफ सेक्शन 28 नुसार. सच आज मध्ये त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात तर इंटरेस्ट असेल, सॅलरी असेल, बोनस असेल, कमिशन असेल किंवा रेम्युनरेशन असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या टॅक्सेबल ठरतात किंवा इन्कम मध्ये इन्क्लूड होतात. देन द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट्स ऑफ रिक्विजिट टॅक्सेबल अंडर क्लॉज हे झालं. ओके. देन एनी कॅपिटल गेन्स चार्जेबल अंडर 45. कोणत्याही प्रकारचं कॅपिटल गेन्स जे असेल तर ते सेक्शन 45 नुसार चार्जेबल ठरतं. देन प्रॉफिट ऑर gain of business of insurance carried on by mutual insurance company or by a cooperative society computed in accordance with the provisions of this act under section 44. का म्हणते प्रॉफिट ऑफ गेन्स ऑफ बिझनेस ऑफ इन्शुरन्स कॅरिड ऑन द म्युच्युअल इन्शुरन्स कंपनी. आता एखाद्या इन्शुरन्स कंपनी थ्रू मिळणारं काही गेन्स प्रॉफिट आहे गेन्स आहेत बाय अ कोऑपरेटिव्ह सोसायटी कम्प्युटेड इन accordance with the provision of this act. So एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटी थ्रू म्युच्युअल इन्शुरन्स कंपनी थ्रू
मिळणारं एखादं इन्कम हे आहे, काय म्हटलं त्याला, प्रॉफिट आहे, तर ते सुद्धा तुमचं याच्यामध्ये चार्जेबल ठरते किंवा इन्कम मध्ये. ते विनिंग फ्रॉम लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, हॉर्स रेस, कार्ड गेम्स अँड अदर गेम्स ऑफ एनी सॉर्ट ऑफ गॅमलिंग ऑफ बेटिंग ऑफ एनी फॉर्म नेचर व्हॉट्स एव्हर. आता तुम्ही एखाद्या पत्ते खेळण्याच्या जुगारामध्ये म्हणा, किंवा एखाद्या रेसवरती लावलेले पैसे असतील, किंवा लॉटरीमध्ये जिंकलेले पैसे असतील, किंवा पझल्स मध्ये जिंकलेले पैसे असतील, सो असे सगळे जे तुमचे जे काही इन्कम आहेत ते सुद्धा तुमचे टॅक्सेबल ठरतात. ओके. किंवा बोनस असतील, तुम्हाला एखादा मिळालेला बोनस असेल, किंवा एखादा मिळालेलं कमिशन असेल, सो हे सगळं तुमचं टॅक्सेबल ठरतं. एनी सम ऑफ मनी एक्सिडिंग ₹50,000 रिसिव्ड विदाउट कन्सिडरेशन. आता सम ऑफ मनी एक्सिडिंग 50,000 पेक्षा जास्त तुम्हाला एखाद्याकडून मिळालेले पैसे आहेत, कोणत्याही त्याच्यावरती रिझन नाहीये, जस्ट ऍज अ गिफ्ट मिळालेले आहेत बाय इंडिव्हिज्युअल ऑर अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली फ्रॉम अ पर्सन ऑर आफ्टर वर फॉर 2006 शाल बी ट्रीटेड ॲज अ इन्कम. मग ज्यावेळेला 50,000 पेक्षा जास्त तुम्हाला गिफ्ट मिळतं, तेव्हा त्याला इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं, किंवा ते चार्जेबल ठरतं इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. Then, however, the above provision will not apply to any sum of money gift received. आता हे जे आहे हे कुठे ग्राह्य धरलं जात नाही, फ्रॉम एनी रिलेटिव्ह. जर हे गिफ्ट एखाद्या रिलेटिव्ह कडून मिळालेलं असेल तर त्याला टॅक्स बसत नाही. ऑन द ओकेजन ऑफ मॅरेज ऑफ द इंडिव्हिज्युअल, एखाद्या लग्नामध्ये जर मिळालेलं एखादं गिफ्ट आहे एखाद्याला, तर ते सुद्धा इथे चार्जेबल ठरत नाही. अंडर अ विल ऑर बाय वे ऑफ इनहेरिटन्स, एखाद्या विल थ्रू मिळालेलं गिफ्ट आहे, किंवा मिळालेली काही अमाऊंट आहे, किंवा एखादा इन्कम आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही इथे टॅक्सेबल ठरत नाही. आणि इन कंटेम्प्लेशन ऑफ डेथ ऑफ द पेअर, सो एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याच्याकडची असलेली मिळालेली कॅश जी आहे ती सुद्धा इथे इन्कम मध्ये ग्राह्य धरले, म्हणजे टॅक्सेबल ठरत नाही. फ्रॉम अ लोकल ऑथॉरिटी, किंवा गव्हर्नमेंट कडून, लोकल गव्हर्नमेंट कडून, ऑथॉरिटी कडून मिळालेले काही जर अमाऊंट असेल, तर ती सुद्धा इथे टॅक्सेबल धरली जात नाही. किंवा फ्रॉम एनी फंड, फाउंडेशन, युनिव्हर्सिटी, अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, हॉस्पिटल, मेडिकल इन्स्टिट्यूशन, एनी ट्रस्ट ऑर इन्स्टिट्यूशन रिफर्ड अंडर सेक्शन 20 सबसेक्शन 23 क्लॉज सी, किंवा एखादा फंड असेल, किंवा फाउंडेशन कडून असेल, किंवा युनिव्हर्सिटी कडून असेल, अदर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन कडून असेल, हॉस्पिटल कडून असेल, किंवा मेडिकल इन्स्टिट्यूशन कडून मिळालेले, किंवा एखाद्या ट्रस्ट ऑर इन्स्टिट्यूशन रेफर्ड टू सेक्शन 10, म्हणजे सेक्शन 10 सबसेक्शन 23 क्लॉज सी मध्ये दिलेल्या एखाद्या इन्स्टिट्यूशन थ्रू मिळाले, ट्रस्ट थ्रू मिळालेले इन्कम असेल, तर ते सुद्धा टॅक्सेबल ठरत नाही. आणि देन काय म्हटलंय, फ्रॉम चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन रजिस्टर्ड, जे काही रजिस्टर्ड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडून अंडर सेक्शन 12 क्लॉज ए यांच्याकडून मिळालेले जे काही इन्कम असेल, तर ते सुद्धा इथे टॅक्सेबल पकडलं जात नाही. देन टर्म रिलेटिव्ह हिअर वुड बी इन्क्लूड. आता रिलेटिव्ह मध्ये कोण कोण येतं, स्पाउस ऑफ द इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअलच्या बायको किंवा नवरा असेल तर तो, ब्रदर और सिस्टर ऑफ द इंडिव्हिज्युअल, एखाद्या इंडिव्हिज्युअलची ब्रदर किंवा सिस्टर ती सुद्धा रिलेटिव्ह पकडली जाते. ब्रदर और सिस्टर ऑफ द स्पाउस ऑफ द इंडिव्हिज्युअल, सो एखाद्या व्यक्तीच्या बायकोची किंवा नवऱ्याचे भाऊ बहीण हे सुद्धा इंडिव्हिज्युअल मध्ये पकडले जातात, रिलेटिव्ह मध्ये पकडले जातात. देन ब्रदर और सिस्टर ऑफ आयदर ऑफ द पॅरेंट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स, सो एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या पॅरेंट्स, आई वडिलांच्या भाऊ किंवा बहीण हे सुद्धा तुमचे रिलेटिव्ह मध्ये पकडले जाऊ शकतात. एनी लिनियल असेंडंट ऑर डिअसेंडंट ऑफ द इंडिव्हिज्युअल, म्हणजे काय, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वंशज असतील, म्हणजे त्याचं एखादा म्हातारा माणूस आहे त्यांचं ब्लड रिलेशन जर काही असतील त्याच्याशी, तर ते त्याच्यात रिलेटिव्ह म्हणून पकडले जातात. इन एनी लिनियर असेंडिंग और डिसेंडिंग ऑफ द स्पाउस ऑफ द इंडिव्हिज्युअल, सो तुमचे कोणी नवरा किंवा बायको असेल तर त्याचं ब्लड रिलेशन मधले कोण रिलेटिव्ह असतील तर त्यांना सुद्धा रिलेटिव्ह म्हणजे पकडलं जातं. स्पाउस ऑफ द पर्सन रिफर्ड टू इन सेक्शन 2 to 6. आता जे तुमच्या 2 to 6 मध्ये एखाद्या पर्सनची बायको किंवा नवरा जे काही सेक्शन 2 सबसेक्शन आणि 6 मध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत, ते सगळे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये येतात. देन
any sum of money of value property under section 56 received without consideration or inadequate consideration will be included in the computation of the computation of total income of the recipient or after 1st October 2009. सो तुमचं एखादं प्रॉपर्टी थ्रू मिळालेलं इन्कम आहे, मग ते तुमचं 1 ऑक्टोबर 2009 नंतरचं असेल तर ते सुद्धा इन्कम मध्ये पकडलं जातं. देन तुमचं लास्ट येतं अमाऊंट सम रिसिव्ड or advance received in the course of negotiation for transfer of capital assets, which is तुमचं कॅपिटल असेट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही कोणाकडून तरी ऍडव्हान्स मध्ये काहीतरी पैसे घेतलेले आहेत, ते निगोशिएशन करून तुम्ही काही पैसे ट्रान्सफर करून घेतले. सो असं जे काही इन्कम आहे ते सुद्धा तुमचं टॅक्सेबल मध्ये येतं किंवा ते इन्कम मध्ये ग्राह्य केलं जातं. देन जे काही ही इन्कमची टर्म आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात आणि त्याच्यावरचं इलस्ट्रेशन पाहूयात. मग आपल्या लक्षात येईल की कोणत्या इन्कम अंडर कोणत्या इन्कम अंडर काय काय येतं, इन्कमचे जे काही कॅटेगरीज दिलेले आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या टाईपचं इन्कम येतं ते आपल्याला नेक्स्ट समजेल. ओके, सो आता आपण इथेच थांबूया.